व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे, पण व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं काही माहिती नाही आहे, कोणतं ॲप चांगलं आहे तेही माहिती नाही आहे. तर चला, हा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी आहे, बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग. तर नमस्कार, प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ एडिटिंग, यूट्यूब रिलेटेड आणि कॅनवा ग्राफिक्स डिझाईन रिलेटेड व्हिडिओ येत असतात. तरी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूयात. फर्स्ट आपण प्ले स्टोअरमधून ॲप इन्स्टॉल करून घेऊया. कोणतं ॲप इन्स्टॉल करायचं इथं सर्च करा. इनशॉट एडिटर, व्हिडिओ एडिटर. ओके, तर बघा इथं 2 ॲप आहेत. इथं वरती पण एक आलं लगेच AI फोटो वगैरे, आणि खालीही व्हिडिओ एडिटिंगचे भरपूर असे तुम्हाला दिसतील ॲप. तर याच्यामधलं हे व्हिडिओ एडिटर हा आयकॉन नीट लक्ष देऊन बघा आणि ह्या आयकॉनचं हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. इथं माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळं अपडेट असं आलेलं आहे. तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. तर मी ओपन करते. माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे, मी इथं ओपन करते. तर फर्स्ट इथं बघा, इथं व्हिडिओ आहे, फोटो आहे, कॉलेजेस आहेत. तर आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचं शिकायचं आहे. तर फर्स्ट ते ओपन केलं, व्हिडिओवरती जायचं, ओपन करायचं. इथून तुम्ही न्यू टॅब घ्यायचा, न्यू इथं प्लसवरती जायचं आणि इथून ही झाली तुमची गॅलरी ओपन. तर इथून तुम्हाला जे व्हिडिओ एडिट करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. छोट्या छोट्या क्लिप घेऊन एडिट करू शकता, किंवा एक मोठा व्हिडिओ असेल त्याच्यातील अनवॉन्टेड पार्ट डिलीट करायचा असेल, रिमूव्ह करायचा असेल, किंवा कुठे इफेक्ट, कुठं काही ॲनिमेशन वगैरे काहीही द्यायचं असेल, टेक्स्ट ॲड करायचा असेल, तर तो तुमचे व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता. तर मला छोटे छोटे क्लिप्स आहेत, त्याचा मी छानपैकी सर्व इफेक्टमध्ये ॲनिमेशन वगैरे सगळं देऊन तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी व्हिडिओ सिलेक्ट करते. तुम्ही जसे व्हिडिओ सिलेक्ट कराल, म्हणजे समजा अगोदर जर हे फर्स्ट लाईनचा केला व्हिडिओ, फर्स्टवाला केला, हां, 58 सेकंदवाला, तर तो अगोदर तुम्ही टिक केला तर तो तुमचा फर्स्टला व्हिडिओ लागेल. तुम्ही ज्याप्रमाणे सिरियली टिक कराल त्याप्रमाणे तुमची तिथे सिरीज व्हिडिओची लागेल. ओके, त्याच्यानंतर 6. ओके, मी हे 4 व्हिडिओ सिलेक्ट केलेले आहेत आणि तुम्हाला आता हा इनशॉटचा हे आहे, लोगो आहे. तर तो तुम्हाला आयकॉन रिमूव्ह करायचा असेल तर ह्या क्रॉसवरती जायचं, इनशॉट फ्री रिमूव्ह करायचं आणि ॲड येते एक, ती ॲड हे संपेपर्यंत थांबायचं. तुमचा तो इनशॉटचा रिमूव्ह होऊन जाईल. ओके, गेला का? इथं इनशॉटचा आयकॉन निघून गेलेला आहे. तर आता याच्यानंतर आपण व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर फर्स्ट पार्ट बघा, तर तुम्हाला अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह करायचा असेल, तर आता समजा हे माझ्या छोट्या छोट्या क्लिप आहे, त्याच्यामुळं कुठेही अनवॉन्टेड पार्ट नाही आहे, तरी पण मी तुम्हाला करून दाखवते. समजा इथं मी अजून एक ही डुप्लिकेट करते. ओके, हा डुप्लिकेट केला. आता डबल केला. तर आता हा जर समजा मला हा अनवॉन्टेड पार्ट आहे, तर ती क्लिप, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि तिथून समजा इथून पुढचा मला 26.5च्या पुढचा भाग मला पाहिजे नाही आहे, तो पार्ट पाहिजे नाही आहे. तर इथं तो सिलेक्ट करायचा आणि स्प्लिटवरती जायचं. इथं स्प्लिट आहे बघा, स्प्लिट करून घ्यायचं आणि तो भाग सिलेक्ट झाला. हा स्प्लिट केलेला पुढचा भाग सिलेक्ट झाला. जर हा पुढचा भाग डिलीट करायचा असेल तर तो सिलेक्ट करायचा आणि ह्या डिलीट बटनावर डिलीट करायचं, किंवा तुम्हाला हा मागचा पार्ट डिलीट करायचा असेल तर तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्यातून डिलीट करायचा, असं डिलीट मारायचं. आपण डुप्लिकेट केलेला दोन्ही पार्ट नको होते आपल्याला, मी डिलीट करते कारण डबल होईल व्हिडिओ. त्याच्यानंतर हा झाला डिलीटचा पार्ट. स्प्लिट करायचं, जो पाहिजे नाही तो पार्ट डिलीट करायचा आणि स्प्लिट करायचा आणि डिलीट करून टाकायचं. त्याच्यानंतर इथं इथं आलं ॲनिमेशन, तुम्हाला ट्रान्झिशन द्यायचे. आता ह्या 2 क्लिप आहेत, ह्या आणि ह्या क्लिपच्या मध्ये ट्रान्झिशन द्यायचं. तर ह्या पेन्सिलच्या आयकॉनवरती जायचं आणि इथं तुम्हाला हवे तो ट्रान्झिशन तुम्ही देऊ शकता. बघा इथं ट्रान्झिशन आलेले आहेत, तुम्हाला जे पाहिजे ते ट्रान्झिशन तुम्ही देऊ शकता. ओके, तर आता मी समजा हा देते ट्रान्झिशन. ओके, तर आता
हा ट्रान्झिशन दिला, तर आपण त्या 2 क्लिपच्या मध्ये फक्त त्या 2 क्लिपसाठीच पाहिजे असेल ट्रान्झिशन, तर तो एक टिकवरती टिक करायचा आणि सगळ्या क्लिपच्या मध्ये जर तुम्हाला हाच ट्रान्झिशन पाहिजे असेल तर ओकेवरती करायचं. बघा मी एकाच ह्याला करते. आता ही एक टिक करून दाखवते तुम्हाला. एक टिक केला. फक्त ह्या दोन्हीच्या मध्येच लागला ट्रान्झिशन. पुढच्या ह्याला ट्रान्झिशन लागला नाही आहे असा पेन्सिलचा आयकॉन. समजा आता त्याच्यानंतर बघा, आता ह्या पेन्सिलवरती जाते मी आणि हे ट्रान्झिशन घेतलं मी आणि हे ओके केलं. अप्लाय टू ऑल बघा, इथं ट्रान्झिशन अप्लाय टू ऑल म्हणजे सगळ्या क्लिपच्या मध्ये लागेल. हो का, बघा सगळ्या क्लिपच्या मध्ये हे ट्रान्झिशन लागलेलं आहे. अशा प्रकारे तुमचा ट्रान्झिशनचा पार्ट कव्हर झाला. तुम्ही वेगवेगळेही देऊ शकता. एक टिक करून वेगवेगळ्या ह्याच्यावरती वेगवेगळ्या क्लिपच्या मध्ये वेगवेगळे ट्रान्झिशन देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यावरती टेक्स्ट ॲड करायचा आहे. तर आता समजा ह्या क्लिपच्या मध्ये तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचा आहे, तर ह्या टेक्स्टवरती जायचं आणि हा टेक्स्ट बॉक्स घ्यायचा एक आणि इथं हाऊ टू नाही हेल्थ फिट सॉरी हेल्थ इज वेल्थ असं टाईप करूयात आपण. हेल्थ इज वेल्थ. ओके, हेल्थ इज वेल्थ. ओके, हेल्थ इज वेल्थ समजा ते सिलेक्ट करायचं आणि आता ह्याची साईज तुम्हाला कमी करायची, तर हा ॲरो आहे ना त्याला आतल्या साईडला ड्रॅग करायचा. त्याची साईज कमी झालेली आहे. टेक्स्टची साईज कमी झालेली आहे. त्याच्यानंतर आता हा टेक्स्टला वेगवेगळे कसे द्यायचे कलर्स वगैरे, तर बघा इथं ट्रान्झिशन ह्या टेक्स्टला पण तुम्ही आता इथं टेक्स्टला तुम्ही ॲनिमेशन करून देऊ शकता. बघा इथं वेगवेगळ्या टाईपचे हे ट्रान्झिशन ॲनिमेशन आलेले आहेत. बघा हे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही देऊ शकता आणि इथं टिक करायचं. ओके, टिक करायचं. त्याच्यानंतर अजून आपल्याला ह्या बॉक्सचा पण कलर एडिट करायचा होता, तर ते ट्रान्झिशनचं झालं, टिक केलं, गेलं कुठं आता, तर नंतर हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि नंतर एडिटमध्ये जायचं. मग तोच पार्ट येतो. त्याच्यानंतर हे बॉक्स आपल्याला चेंज करायचे. समजा बघा इथं जे खाली आहेत हे बॉक्स तुम्ही जो हवे ते तुम्हाला बॉक्स घेऊ शकता. बघा जो पाहिजे तो तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता. ओके, जो पाहिजे तो तुम्हाला घेऊ शकता. त्याच्यानंतर टिक करायचं, मग ते आलं होतं. त्याच्यानंतर तो झाला बॉक्सचा पार्ट. नंतर इथून हे फॉन्ट चेंज करू शकता. बघा इथं वेगवेगळ्या टाईपचे फॉन्ट आहेत. एवरती जायचं, फॉन्ट चेंज करायचे बघा. ओके, इथून तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. हा झाला फॉन्टचा पार्ट. त्याच्यानंतर ह्या लाईनिंग आहेत, ह्या लाईनिंगवरती जा आणि इथून बघा, इथून पण तुम्ही हा ॲरो आतमध्ये ड्रॅग करून किंवा बाहेर ड्रॅग करून पण साईज वाढू कमी जास्त करू शकता. तसेच इथं टी आहे, इथं कमी जास्त करू शकता. ह्या डॉटवरून पण साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर हे आहे स्पेसिंग लाईन. तर हा स्पेस आहे, हे या लाईन स्पेस आहे. समजा आता आपली इथं एकच लाईन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही. जर तुमच्या 2 लाईन असते, हेल्थ इज वेल्थ, त्याच्याखाली अजून एक लाईन असती आणि त्या लाईनिंगमधल्या 2 लाईनिंगमधले जर डिस्टन्स कमी जास्त करायचं असेल, तर इथला नंबर वाढवायचा. कमी करायचा असेल तर पाठीमागं घ्यायचा डॉट, हा याच्यावरती कमी जास्त करू शकता. आणि हे आहे ह्याच्यातला डिस्टन्स, तुमच्या जे वर्ड लिहिलेले आहेत प्रत्येक लेटरमधलं डिस्टन्स आहे. याच्या थ्रू तुम्ही डिस्टन्स कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर इथं आहे बोल्ड आणि हे आहे तुमचं मार्जिन, म्हणजे मिडल, लेफ्ट साईड, राईट साईड असं मार्जिन आहे. ओके, आपण मिडलला ठेवूयात. त्याच्यानंतर हे आहे बोल्ड. ओके, हे आहे बोल्ड, तुमचा टेक्स्ट बोल्ड करायचा. हे आहे इटॅलिक, बघा तिरके आले, असे तिरक्या टेक्स्ट आला. त्याच्यानंतर हे आहे अंडरलाईन. बघा अंडरलाईन आली खाली, त्या टेक्स्टच्या खाली अंडरलाईन आली. आणि हे डबल ए आहे, कॅपिटल लेटर करायचं, लिहिलेलं सगळं कॅपिटल लेटर करायचं. ओके, हे जर बोल्ड नसेल म्हणजे व्हाईट झालेलं नसेल, तर तुमचं फक्त जे टाईप केलंय तसं टेक्स्ट पहिलं लेटर कॅपिटल म्हणजे जसं टाईप केलंय तसं राहील आणि जर तुम्ही व्हाईट केलं तर ऑल लेटर तुमचे कॅपिटल राहतील. त्याच्यानंतर हे आहे कर्व, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बघा हा ABC, आता इथं नन आहे म्हणजे आपण कर्व वगैरे काहीही अप्लाय केलेलं नाहीये, तर इथं ABC आहे. तुम्ही हा कर्व घेऊ शकता. 3 टाईप आहे तिथं कर्वचे. इथं अजून एक बघा, अशा प्रकारे तुम्ही कर्व घेऊ शकता. ओके, तर आणि इथं टेक्स्ट बेंड म्हणजे तुम्हाला किती बेंड करायचं आहे ते तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. बघा उलटं झालं, इकडं प्लस आणि इकडं मायनस अशी साईज झाली तुमची. जेवढं पाहिजे एवढं तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर इथं टिक करायला प्रत्येक वेळेस विसरायचं नाहीये. हा झाला इथला पार्ट, आपला टेक्स्ट रिलेटेड ऑल पार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर
हा टेक्स्ट लिहिला आपला, तर हा टेक्स्ट कुठपर्यंत दिसेल? समजा आता इथं हा टेक्स्ट आहे, इथं एरो आहे बघा. ह्या एरोवरती जायचं, टच करायचं. इथं बघा व्हिडिओ एंड किंवा क्लिप एंड. आता आपल्या ह्याच्यात आपण ह्याच्यामध्ये खूप क्लिपा 4-5 क्लिपा घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला फक्त ह्या क्लिपपर्यंतच पाहिजे असेल तर क्लिप एंड करायचं आणि जर पूर्ण व्हिडिओपर्यंत टेक्स्ट पाहिजे असेल तर व्हिडिओ एंड करायचं. मी आता क्लिप एंडपर्यंतच करते. बघा हा फक्त टेक्स्ट फक्त ह्या क्लिपपुरताच आहे. बघा हां, नेक्स्ट क्लिप चेंज झाली की आपला टेक्स्ट गेलेला आहे आणि मग आपण ऑल ट्रान्झिशन एका ह्यालाच एकच यूज केलेला आहे ऑल क्लिपामध्ये. हा पार्ट झाला. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर काही स्टिकर वगैरे लावायचे असतील, सॉरी, ओके, तो डिलीटचा पार्ट झाला, एडिटचा झाला, टेक्स्टचा झाला पार्ट आपला, ॲनिमेशनचा झाला. ओके, त्याच्यानंतर मेन पार्ट राहिला आपला. इथं टिक करूयात. आणि मेन पार्ट राहिला आपल्याला ऑडिओ यूज करायचा आहे. ओके, ऑडिओवरती जायचं. ओके, इथं घेतलेले स्टार्टिंगला घेतलेले, तुम्हाला जिथून ऑडिओ द्यायचा आहे तिथून स्टार्टिंगला घेतलं मी. ऑडिओ घेतलं, ऑडिओमध्ये जा आणि त्याच्यानंतर इथं म्युझिकमध्ये जा. हे म्युझिक, म्युझिक इथं बघा, इथं सर्च बार आहे, इथं सर्च करा. इथं सर्च करा म्युझिक म्हणून, बॅकग्राऊंड म्युझिक किंवा म्युझिक तुम्हाला जे पाहिजे ते. आणि याच्यामध्ये जेवढे असतील तेवढेच तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला जे पाहिजे असेल ते नसेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण बऱ्यापैकी आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे असतं आणि ते असतंच याच्यामध्ये. बघा, समजा हे मी यूज करून दाखवते, तर काय करायचं? शुअर ॲड फॉलोइंग ओके, नंतर हे डाउनलोड ऑप्शन आहे, ह्या डाउनलोड ऑप्शनवरती जायचं आणि त्याच्यानंतर मग इथं यूज ऑप्शन येतं, मग यूज करायचं. ओके, त्याच्यानंतर आता जर तुम्हाला ह्याचा व्हॅल्यूम कमी जास्त करायचा असेल तर तो म्युझिक सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर व्हॅल्यूमवरती जायचं आणि इथून तुम्ही जास्त करू शकता व्हॅल्यूम किंवा कमी करू शकता. ओके, कमी जास्त करू शकता. मी इन्क्रीज करते कारण आपला काहीही व्हॉईस इथं नाही आहे. जर व्हॉईस असेल तर ह्याचा बॅकग्राऊंड म्युझिकचा व्हॅल्यूम कमी ठेवायचा आणि जर व्हॉईस नसेल तर तुम्ही जास्त ठेवला तरी चालतं. नंतर टिक करायचं. ओके, हे झालं व्हॅल्यूम रिलेटेड. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा पुढून पाहिजे असेल तर हे असं ड्रॅग करू शकता. त्या एरोला धरून ड्रॅग करू शकता जिथून पाहिजे तिथून. ओके, त्याच्यानंतर जर समजा तुमचा आता हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला इथं रेकॉर्डिंग करायचं आहे, तर इथं ह्या रेकॉर्डवर जायचं आणि रेकॉर्डवरती जायचं आणि इथं बघा टिक ओके करायचं आणि अ, इथं बघू रेकॉर्ड आणि बघा रेकॉर्डिंग करून दाखव. पर्स्पेक्टिव्ह ऑफ बघा. आता हा तुमचा व्हॅल्यूम व्हॉईस रेकॉर्डिंग झालेला आहे त्या व्हिडिओला. ओके, हे आपलं म्युझिक जास्तीचं आहे आणि आपला व्हिडिओ कमी आहे. मग आपोआप जेवढा व्हिडिओ आहे तेवढा म्युझिक लागून तेवढा व्हिडिओ आपला डाउनलोड होतो. नंतर इथं टिक करा. आता इथं बघा रेकॉर्डिंग केलेलं दाखवतो. हेल्थ इज वेल्थ, फिटनेस टिप्स, 5 क्विक व्ह्यूज, ड्रिंक मोर वॉटर, ॲड कार्डिओ बिटवीन सेट्स ॲट द जिम, टेक द स्टेअर्स, ॲड कॉम्प्लेक्स मुवमेंट्स इनटू युअर जिम रुटीन, स्टार्ट. समजा आता बघा इथं हे आता हे ऑडिओ यूज केलेला आहे ना आपण आपण त्याचा जरा कारण व्हॉईस दिलेला आहे आपण त्याचा व्हॅल्यूम आपण कमी करायचा जरा असा, कारण म्हणजे आपल्या व्हॉईसचा आवाज येईल. हेल्थ इज वेल्थ, फिटनेस टिप्स, 5 क्विक व्ह्यूज, ड्रिंक मोर वॉटर, ॲड कार्डिओ बिटवीन सेट्स ॲट द जिम, टेक द स्टेअर्स, ॲड कॉम्प्लेक्स मुवमेंट्स इनटू युअर जिम रुटीन, स्टार्ट अँड युअर डे विथ 10. अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. ओके, मी हा व्हॅल्यूम डिलीट करून टाकते व्हॉईस आपला. ओके, आणि ह्याचा सॉरी. ओके, इथं आता माझ्याकडून डिलीट झालं होतं पण इथं अंडो हे 2 ॲरो आहेत ना, इकडचं अंडो म्हणजे डिलीट केलेलं पुन्हा घ्यायचं आणि हे जर ती आपलं डिलीट झालंय आणि आपल्याला ते पुन्हा हवंय तर हे करायचं आणि पहिली स्टेप्स हवी तर हेच करायचं असं अंडो आणि रिडो. ओके, तर इथं टिक करते मी झालेलं आपलं हे. आता
त्याच्यानंतर काय राहिलेलं आहे आता स्टिकर राहिले स्टिकरचा भाग बघा स्टिकर इथं आणि इथून हे स्टिकरमध्ये जायचं आणि तुम्हाला हवं ते स्टिकर तुम्ही घेऊ शकता. इथं क्वीन जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता. समजा आता मी हे घेते तर बघा आता हा इथं ड्रिंक वॉटरपाशी छान वाटेल हा स्टिकर. तर मग मी त्याच्यावर टच करायचं एकदम दाबून धरायचं आणि इकडं ओढत आणायचा. ह्या क्लिपपाशी ओढत आणायचा. बघा पहिल्या क्लिपपाशी होता तो मी दुसऱ्या क्लिपपाशी नेलेला आहे. दाबायचा आणि ओढत आपल्याला जिथं पाहिजे तिथं ठेवायचा. ओके. आणि तिथून मग तो सिलेक्ट करून जिथं पाहिजे तिथं तुम्ही हलवू शकता. ओके. अशा पद्धतीनं तुम्ही एडिटिंग करू शकता. त्याच्यानंतर हा व्हिडिओ सिलेक्ट केला आणि नंतर इफेक्टमध्ये जावा. बघा इथं वेगवेगळे इफेक्ट आहेत. तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इफेक्ट देऊ शकता. कलर चेंज होतो बघा. छानपैकी असे खूप खूप छान छान इफेक्ट आहेत बघा. तुमच्या व्हिडिओला एकदम अट्रॅक्टिव्ह पणे तुम्ही बनवू शकता. इथं तुम्ही सगळे एक्सप्लोअर करून बघू शकता. आता सगळं एकाच वेळेस सांगणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळं मी फक्त सांगितलं की इथं इफेक्ट आहेत आणि तुम्हाला हवा तो इफेक्ट तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या क्लिप्सला. ओके. बघा त्याच्यानंतर इथं ॲडजस्टमध्ये जावा. ॲडजस्टमध्ये बघा ब्राईटनेस वगैरे लाईटनेस म्हणजे उजेड त्याचा जास्त ब्राईटनेस कमी जास्त करायची अशी कमी जास्त करू शकता. आता इथं पण एरो आला. सगळ्या क्लिपसाठी ही ब्राईटनेस पाहिजे का? सगळ्या क्लिपसाठी पाहिजे असेल तर ह्या डबल टिकवरती क्लिक करायचं. इथून कॉन्ट्रास्ट वाढवू शकता तुम्ही, टिंट वाढवू शकता. सगळं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही इथून एडिट करू शकता. ओके. तर मी सगळे ह्याला अप्लाय टू ऑल करते. ओके. त्याच्यानंतर ओके करते. त्याच्यानंतर राहिला पार्ट आपला कॅनव्हासचा. इथं कॅनव्हास बघा मी आता हा यूट्यूब शॉर्ट्ससाठी हे अपलोड करू शकते. 9:16 रेशो आहे. यूट्यूब शॉर्ट्ससाठी पण अप्लाय करू शकते किंवा रील्ससाठी इंस्टाग्राम, फेसबुक रील्ससाठी पण हे वापरू शकते. तर तुम्ही मी हा रेशो घेतलेला आहे. तर सेपरेटली तुम्हाला अशा टाईपचा व्हिडिओ बनवायचा असेल 4x5चा इंस्टाग्रामसाठी वगैरे किंवा आडवा यूट्यूब लाँग व्हिडिओसाठी बनवायचा असेल तर तुम्ही हा रेशो घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथून तुम्ही रेशो सेट करू शकता. ओके. आणि इथून तुम्हाला बघा हा झूम झूम जर करायचं असेल काही तर तुम्ही इथून झूम करू शकता. ओके. टिक करते. अशा पद्धतीनं आपण बऱ्यापैकी याच्यातलं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर राहिलेला पार्ट आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघूया आणि दुसऱ्या व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट लवकरच येईल. तरी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राहिलेला सगळा जो ॲडव्हान्स पार्ट आहे तो सेकंड व्हिडिओमध्ये बघूयात. तरी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला ओके. व्हिडिओ एडिटिंग करा, छान राहा, मस्त राहा, हॅप्पी राहा. बाय बाय.